आरोपीच्या पळून जाण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून स्थानिक जामीनदाराचा आदेश दिला जाऊ शकतो. माननीय न्यायालय स्थानिक जामीनदार देण्यास भाग पाडू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचं सायटेशन आहे. मित्रांनो, फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये एखाद्या आरोपीवर जेव्हा एखादा गुन्हा जो आहे तो दाखल होतो, तो गुन्हा हा वेगळ्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो, वेगळ्या राज्यामध्ये दाखल होतो आणि त्या ठिकाणी आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड दिली जाते. दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ते सिरियस असतं आणि आरोपीची जी पोलीस कोठडी आहे ती संपल्यानंतर जामिनासाठी आरोपीतर्फे अर्ज ठेवला जातो. माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद होतो आणि माननीय कोर्ट आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करतात. माननीय कोर्टाचा जामीन अर्ज माननीय कोर्टाने जेव्हा मंजूर केला जातो त्यावेळी बऱ्याचशा न्यायालयामध्ये एक कॉमन प्रश्न उपस्थित होतो की जे माननीय कोर्ट जामीन अर्ज मंजूर करतात त्याच्यामध्ये कधी कधी लोकल शुअरिटी द्या, म्हणजे स्थानिक जामीनदार द्या, अशा स्वरूपाची अट जी आहे ती घातली जाते. आता आपण वेगळ्या जिल्ह्यातले असतो, आपण वेगळ्या राज्यातले असतो आणि आपल्या ओळखीचं त्या ठिकाणी कोण असणार? अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे आणि या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 2 महत्त्वपूर्ण असे न्यायनिर्णय आहेत. तर त्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयाचा संदर्भ सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एखाद्या आरोपीला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जामीन मंजूर केला जातो त्यावेळी त्या जामिनाच्या आदेशामध्ये माननीय कोर्ट त्या आरोपीला स्थानिक जामीनदार द्या असं म्हणतं आणि त्यावेळी आरोपी काय करतो की त्या स्थानिक तिथले जे जामीनदार आहेत किंवा जे कोणी एजंट आहेत तर त्यांना गाठण्याचा प्रयत्न करतो, त्यांना पैसे देतो, खोटे जामीनदार उभा करतो आणि प्रश्न उपस्थित होतो की त्या जामीनदाराची आणि आरोपीची ओळख कशी? आपल्याला माहीत आहे की एखाद्याला जामीन होण्यासाठी त्या आरोपीची आणि त्याची ओळख लागते. तो शेजारी असावा, नातेवाईक असावा, गावातील असावा, असे जे काही क्रायटेरिया आहेत की ओळख कशी नेमकी. तर त्या अनुषंगानं जे आहे ते असे फेक म्हणजे खोटे जामीनदार उभे केले जातात आणि त्या आरोपीला जामीन देण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा ते जामीनदार जे आहेत ते पैसे वेगळे मागतात. या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे 2 जजमेंट्स आहेत, न्यायनिर्णय आहेत, ते या मुद्द्यावर खूप क्लिअर आणि महत्त्वपूर्ण आहेत. त्यातला पहिला जे निकालपत्र आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ते देण्यात आलेलं आहे मोतीराम विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश, म्हणजे मध्य प्रदेश राज्य. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे मोतीराम विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या केसमध्ये. आपण गुगलवर जर हे नाव सर्च केलं तर आपल्याला ते निकालपत्र मिळून जाईल. आणि दुसरा एक रिसेंटली आलेला आहे, नुकताच आलेला आहे, तो आहे 17/9/25 रोजीचा. तर 17/9/25 रोजीच्या सुमित शर्मा विरुद्ध हरियाणा राज्य, सुमित शर्मा विरुद्ध हरियाणा राज्य या केसमध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आरोपी जरी वेगळ्या जिल्ह्यातला वेगळ्या राज्यातला असला आणि आरोपीला जर का स्थानिक जामीनदार त्या भागातला उपलब्ध नसला तर आरोपी हा त्यांच्या स्वतःच्या गावाकडचा सुद्धा जामीनदार जो आहे तो देऊ शकतो. फक्त जामीनदाराचं प्रॉपर व्हेरिफिकेशन जर होत असेल, म्हणजे त्याचे उतारे, त्याचे फोटो, त्याचं आधार कार्ड हे सगळं मॅच होत असेल, व्यक्ती तीच आहे अशी माननीय न्यायालयाची खात्री होत असेल, तर तो बाहेरचा जामीनदार म्हणजे ज्या ठिकाणी आरोपी राहतो किंवा आरोपीचे नातेवाईक राहतात त्या ठिकाणचे सुद्धा जामीनदार हे कायद्याने चालतात आणि एखाद्या आरोपीला स्थानिकच जामीनदार द्या असं म्हणून भाग पाडू नये, अशा प्रकारचा हा न्यायनिर्णय आहे. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गुन्हा एखाद्यावर दाखल असेल वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी जर आपल्याला जामीनदार उपलब्ध होत नसेल, आपल्या ओळखीचं कोणी नसेल, तर आपण आपले जामीनदार सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. आणि जाताना वकील मित्रांनी हे जे 2 केस लॉ आहेत ते घेऊन गेलं पाहिजे जामिनाच्या अर्जाचा युक्तिवाद करताना. कारण आपल्याला ही बाब जी आहे, ही विनंती जी आहे माननीय न्यायालयाला, ती जामिनाच्या अर्जाच्या युक्तिवादाच्या वेळी करावी लागणार आहे की आमच्याकडे स्थानिक जामीनदार नाहीत, आमची जामिनावर मुक्तता करावी आणि जे लोकल जामीनदार आहेत ते द्यावे अशी अट आमच्यावर घालू नये. आम्ही आमच्या गावाकडचे जामीनदार जे आहेत ते देण्यास तयार आहोत, आम्ही आमच्या नातेवाईकांचा जामीन देण्यास तयार आहोत. आणि पुन्हा एकदा मी केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी रिपीट करतोय, मोतीराम विरुद्ध मध्य प्रदेश राज्य. आणि दुसरा जो आहे 17/9/25चा तो सुमित शर्मा विरुद्ध हरियाणा राज्य. तर याच्यामध्ये फक्त जामीनदाराचं व्हेरिफिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जामीनदार खरा असला, त्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर असले तर कुठलाही जामीनदार कुठेही चालू शकतो, असा या दोन्ही न्यायनिर्णयाचा अर्थ आहे. त्यामुळे
एखाद्या राज्यामध्ये वेगळ्या अटक केली, तिथं कोण जामीनदार मिळणार, ही चिंता आता संपलेली आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल, समजलेली असेल. जर ही माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन जे फॉलो करा. आणि फॉलो केल्यानंतर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेस आणि प्रोफाईलवर लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.